तुम्हाला हा कधी प्रॉब्लेम आला आहे का? ज्या वेळेस 38 इंचाचा ब्लाऊज आपण स्टिचिंग केल्यानंतर जेव्हा कस्टमरने घातला त्यानंतर काय होतं, शोल्डर खांद्यावरती न राहता पूर्ण पुढे झुकलं जातं. अशा वेळेला काय करायचं, पायपिंग पूर्ण खोलायची आणि शोल्डरची पण शिलाई खोलून घ्यायची. त्यानंतर अर्धा इंच कपडा जो पुढचा भागाचा आहे ना, तो अर्धा इंच कपडा पूर्ण वरती खेचून घ्यायचा आणि पुन्हा आपलं जे शोल्डर आहे ते पुन्हा जोडायचं. पायपिंगसुद्धा पुन्हा जशी होती तशी जोडायची. पायपिंगच्या इथे आपल्याला 22 इंच कपडा पुन्हा आतमध्ये स्टिचिंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला वरती कपडा खेचल्यामुळे पायपिंग कमी जास्त होऊ शकते. तर पूर्ण फिनिशिंगमध्ये पायपिंगसुद्धा करून घ्यायची आणि जसं होतं तसं पहिल्यासारखं शोल्डर करून घ्यायचं आणि पायपिंगसुद्धा छान अशी फिनिशिंगमध्ये करून घ्यायची. त्यानंतर आपण बघू शकता पूर्ण ब्लाऊज मी तयार केला, तर खूप छान असा कस्टमरला बसला. तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला अजून काही टिप्स अशा हव्या असतील तर मला फॉलो करा.